पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामधून पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी केली जाते। भारतात वेगवेगळ्या कारणांना राहणाऱ्या हजारो पाकिस्तानींची त्यांच्या देशामध्ये रवानगी करण्यात आली आहे। हे सगळं सुरू असतानाच भाजपच्या खासदाराने 5 लाख पाकिस्तानी असल्याचा खळबळजनक दावा केला। या दाव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। पाकिस्तान की लड़कियां यहाँ ब्याही गई हैं और वो भारत की नागरिक बन नहीं सकती, बनी नहीं है, वर्षों से यहाँ रह रहे हैं। भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचं हे विधान, दुबेंनी भारतात लग्न करून आलेल्या मुलींवरून धक्कादायक विधान केलं। दुबेंच्या मते तब्बल 5 लाखांपेक्षा जास्त पाकिस्तानी मुली भारतात लग्न करून राहत आहेत। एवढंच नाही तर अद्यापही या मुलींना भारतीय नागरिकत्व मिळालेलं नसल्याचा खळबळजनक दावाही दुबेंनी केला। पाकिस्तान की लड़कियां यहाँ ब्याही गई हैं और वो भारत की नागरिक बन नहीं सकती, बनी नहीं है, वर्षों से यहाँ रह रहे हैं। और पाकिस्तान के लड़के भी यहाँ ब्याहे हैं। अब किस मंतव्य और मोटिव के साथ वो ब्याहे हैं, ये एक जांच का विषय है। और यहाँ लड़का नहीं मिलता क्या? यहाँ लड़की नहीं मिलती क्या? पाकिस्तान के साथ शादी करना, और पाकिस्तान हमारा दुश्मन देश है। जो यहाँ से आज़ादी के बाद पाकिस्तान चले गए, उनकी संपत्ति भारत सरकार की संपत्ति हो गई। वो एनिमी प्रॉपर्टी एक्ट के दायरे में आता है, सुप्रीम कोर्ट का भी फैसला है। तो क्या नहीं लगता कि वो जो है देश के अंदर बैठे हुए दुश्मन है? जानबूझकर जो है उनके लड़कों ने और जानबूझकर यहाँ वहाँ की लड़कियों ने जो है यहाँ शादी की है। तो पहले इनसे भी निपटने की आवश्यकता है। देशभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट असतानाच निशिकांत दुबे यांच्या या दाव्यानं नवा वाद निर्माण केला। एकीकडे देशावरचं संकट मानून विरोधक राजकारण टाळत असताना भाजपच्या खासदारानं 5 लाख पाकिस्तानी मुली भारतात आल्याचा दावा करत आपल्याच सरकारची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं। त्यामुळे दुबेंच्या या दाव्यानंतर विरोधकांनीही थेट सरकारकडे बोट दाखवलं। आता निशिकांतजींनी हा मॅजिक नंबर कुठून आणला, हा नंबर आत्ताच कसा आला, कुठून आला, या सगळ्याचा सोर्स आपल्याला लागेल। कारण हे जर खरं असेल तर ते स्वतःच्या गृहमंत्र्याला चॅलेंज करतात। इतके लाखो लोक इलिगली जर ह्या देशात राहत असतील तर त्यांचंच सरकार आहे ना। मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि होम मिनिस्ट्री हे त्यांचेच आहेत। मग ह्याची माहिती त्यांच्या मंत्रालयांना आहे का नाही आहे? ये जब से सरकार आई है ना, हिंदू मुस्लिम हिंदुइज्म किया जा रहा है। आतंकवादियों को मालूम था, लगता है कि ये बात करेंगे ना तो देश के अंदर जो अशांति फैलेगी। उन्होंने वहाँ एक शोषण छोड़ दिया हिंदू मुस्लिम का, अगर छोड़ा उन्होंने जो सच्चाई अगर है तो वो चीज़ अब ये हो रही है। यहाँ पे यहाँ के लोग जो हैं हिंदू मुस्लिम को आपस में लड़ा रहे हैं, जबकि वहाँ के लोगों ने, आदिल ने, नज़ाकत ने किस तरह से काम किया। जितने लोग गए थे सब चिल्ला कर कह रहे हैं कि वहाँ के मुसलमानों ने हमें बहुत मदद किया। पहलगाम हल्ल्यानंतर काही राजकीय नेते मंडळी बायकॉट मुस्लिम म्हणत जम्मू काश्मीरच्या पर्यटनाला विरोध करताना दिसतात। निशिकांत दुबेंचा सूरही तसाच काहीसा। पहलगाममध्ये हल्ल्यानंतर टीका करणाऱ्यांमध्ये त्यांचा नंबर पुढचा आहे। पण याच निशिकांत दुबेंनी काही दिवसांपूर्वीच पहलगाममध्येच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला। त्यामुळे आता पाकिस्तानी महिलांची लाखोंची संख्या सांगणाऱ्या दुबेंचा दावा खरा असेल तर हा देशाला धोका ठरू शकतो। त्यामुळे केंद्र सरकारनं याचं गांभीर्य ओळखून चौकशी करत कारवाई करणं गरजेचं बनलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पाहूयात पुढची बातमी। मुंबईमधील ईडी कार्यालयामध्ये रविवारी पहाटे लागलेल्या आगीत अनेक कागदपत्र जळाल्याची माहिती आहे। ही आग लागणं गंभीर आहे। या आगीवरून विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केले। दरम्यान ईडी कार्यालयातील कागदपत्र सुरक्षित असल्याचा दावा राज्य सरकारनं केलाय, तर डिजिटल स्वरूपामध्ये कागदपत्र सुरक्षित असल्याचं ईडीनं स्पष्ट केलंय। मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयाला आग, ईडी कार्यालयाच्या आगीला संशयाचा धूर, विरोधकांचा त्या आगीवर सवाल। ईडी कार्यालय असलेल्या मुंबईतल्या बेलाड इस्टेट इथल्या कैसरे हिंद बिल्डिंगच्या 4थ्या मजल्याला रविवारी रात्री भीषण आग लागली। फायर ब्रिगेडनं शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीत ईडीच्या कार्यालयातील अनेक कागदपत्र जळाल्याची माहिती मिळते। ही आग लागणं गंभीर असून या आगीवरून विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केलेत।
या बिल्डिंगचं सेफ्टी ऑडिट झालं होतं हो का नाही, पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा ज्या रस्त्यावर ट्रॅफिक नाही, तो कमर्शियल एरिया आहे, तिथे कुठलीही गर्दी नाही, रात्री लोक नाहीत, काही नाही, तिथे जेव्हा आग लागली तेव्हा किती मिनिटांनी पहिला आगीचा बंब पोचला आणि ती कंटेन करायला इतका वेळ का लागला? आपले कार्यालय, स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले. गत 10 वर्षांमध्ये विरोधकांना जेरीस आणण्याकरता, विरोधकांचा आवाज दाबण्याकरता, विरोधकांना जेलमध्ये टाकण्याकरता, विरोधकांना पक्षांतर करण्याकरता बाध्य करण्यासाठी ईडी या कार्यालयाचा वापर झाला आणि आता कुठलेच पुरावे नाहीत हा कंगावा करण्याकरता आग लावून आता हे मोकळे झालेले आहेत. मुंबईत ईडीच्या कार्यालयात राज ठाकरे, संजय राऊत, अनिल देशमुख, रोहित पवार, हसन मुश्रीफ, नवाब मलिक या काही बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या ईडीच्या कार्यालयात अनेक प्रकरणाची महत्त्वाची कागदपत्रे आहेत. मुंबई महानगरपालिकेतील कोविड कंत्राट घोटाळा, खिचडी पुरवठा या घोटाळ्यापासून मेहुल चोक्सी, नीरव मोदींच्या घोटाळ्यासह राज्य आणि देश-विदेश पातळीवरील अनेक मोठे आर्थिक गैरव्यवहार, घोटाळे आणि काळ्या पैशासंदर्भातला तपास ईडीच्या याच मुंबई कार्यालयातून केला जातोय. त्याची कागदपत्र, पुरावे, इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज या कार्यालयात आहे. या ईडी कार्यालयात आगीची घटना घडली. दरम्यान ईडीकडे असलेला प्रत्येक कागद सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आलाय. या कागदपत्रांचं मिरर इमेजिंग करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. ईडीतला प्रत्येक पेपर, कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे. त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे, त्याचं स्टोरेज देखील आहे. त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला, कुठल्याही कागदाला, केसाचाही धक्का लागलेला नाही. ईडीच्या कार्यालयात काल आग लागली अशी बातमी आपण ऐकली आणि आधी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर एक मोठं विधान केलं की त्यात कुठलेही डॉक्युमेंट्स जळून गेले नाहीयेत. आता 1 तासापूर्वी आता ईडीकडनं ऑफिशियल स्टेटमेंट आलंय. त्याच्यात त्यांनी क्लिअरली म्हटलंय की बरीचशी डॉक्युमेंट्स जळून खाक झाली आहेत. पण त्याच्यात त्यांच्याकडे त्याच्या कॉपीज अनेक कोर्टांमध्ये देखील आहेत आणि डिजिटली देखील उपलब्ध आहेत. तर माझं पहिलं आवाहन आहे मुख्यमंत्र्यांना की याच्यापुढे त्यांनी विधान करताना अतिशय विचारपूर्वक करावं. तपासाशी संबंधित पुरावे आणि त्यावर अवलंबून असलेली कागदपत्र नेहमी डिजिटल रेकॉर्डच्या स्वरूपात तसंच अंतर्गत केंद्रीकृत रेकॉर्ड किपिंगच्या सिस्टीममध्ये संग्रहित केले जातात असं ईडीनं म्हटलंय. ज्या प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल केल्या त्या बाबतीत मूळ रेकॉर्ड संबंधित न्यायालयांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे तपास किंवा खटला चालवण्यास कुठलाही अडथळा अपेक्षित नाही असं ईडीनं जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलंय. या इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या ईडीच्या कार्यालयाचं कामकाज सुरू आहे. तर आग लागलेल्या 4थ्या मजल्याचं कार्यालय जन्मभूमी चेंबरमध्ये हलवण्यात आलंय. ईडीच्या कार्यालयातील आग विझली असली तरी विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे संशयाचा धूर मात्र नक्की येतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.